महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे अनेक किस्से आपण आजवर ऐकलेच असतील। कधी ते फिजिकल टॉर्चरचे असो वा मेंटल टॉर्चरचे असो, आपण नेहमीच अशा घटनांना काळजीच्या दृष्टीनेच पाहिले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळ्या पण सध्या चर्चेत असलेल्या विषयांवर बोलणार आहोत। एकीकडे मिसेस हा सिनेमा आहे जो सुनेवर होणाऱ्या अत्याचारांचं चित्रण करतो, आणि दुसरीकडे आहे ते म्हणजे मेरठ हत्याकांड प्रकरण, जिथे एका सुनेने स्वतःच्याच नवऱ्याची क्रूर हत्या करून संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय। मंडळी, या दोन वेगवेगळ्या घटना आहेत, पण याचा एकच सिमिलर पॉइंट आहे, आणि तो म्हणजे एक महिला। प्रत्येक वेळी आपण पुरुषालाच दोष देत असतो, का तर समाजात असलेल्या पितृसत्ताक मानसिकतेमुळे। आपल्याला नेहमी वाटतं एखादं नातं जर सक्सेसफुल झालं नाही तर त्यात पुरुषाचाच दोष असेल, पण समाजात क्रूर वृत्तीच्या देखील महिला आहेत ज्या या मेरठ सारख्या प्रकरणामुळे समोर येत आहेत। हे प्रसंग आपल्याला समाजातील काही गंभीर प्रश्नांवर विचार करायला भाग पाडतात। ते कसं, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्हाला अतुल सुभाषचं प्रकरण तर माहीतच असेल। अतुल सुभाष एक 34 वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनियर याने 9 डिसेंबर 2024 रोजी आपल्या घरी आत्महत्या केली। त्याने 24 पानांचं सुसाईड नोट आणि 81 मिनिटांचा एक व्हिडिओ सोडला, ज्यात त्याने आपली पत्नी निकिता सिंघानिया, तिचं कुटुंब आणि उत्तर प्रदेशातील एका फॅमिली कोर्टाच्या जजवर मानसिक छळ आणि खोट्या केसेस दाखल करण्याचे आरोप केले। त्याने दावा केलाय की त्याच्या पत्नीने 3 कोटी रुपये आणि मुलाच्या भेटीच्या अधिकारासाठी 30 लाखांची मागणी केली होती। त्याच्या भावाने या प्रकरणी तक्रार दाखल केली, ज्यानंतर निकिता, तिची आई निशा आणि भाऊ अनुराग यांना अटक झाली। या प्रकरणात अतुलची दयनीय घुसमट लक्षात घेता निकिताची सैतानी वृत्ती सपशेल समोर दिसून आली। परंतु समाजात दुसरीकडे मिसेस हा एक सिनेमा आहे जो सुनेवर होणाऱ्या अत्याचारांचं चित्रण करतोय, ज्यात महिलेला अतिशय बिचारी आणि पीडित दाखवण्यात आलंय। मिसेस या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय आणि यात सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे। हा सिनेमा एका अशा सुनेची कथा सांगतो जी आपल्या सासरच्या घरात अत्याचार आणि अन्यायाला बळी पडली। या सिनेमात दाखवण्यात आलंय की लग्नानंतरही अनेक स्त्रियांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळाला सामोरं जावं लागतं। सासू सासरे आणि पती यांच्याकडून होणारा त्रास, त्यांचं स्वतंत्र हिरावून घेणं आणि त्यांना गुलामासारखं वागवणं हे या सिनेमात अगदी स्पष्टरित्या मांडलं गेलंय। हा सिनेमा समाजात अजूनही कायम असलेल्या पितृसत्ताक मानसिकतेवर प्रकाश टाकतो। सान्या मल्होत्राच्या अभिनयाने आणि सशक्त कथेने या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय। पण याच वेळी हा सिनेमा आपल्याला प्रश्न विचारायला लावतोय की आजच्या आधुनिक काळातही खरंच अशा घटना घडतायत का, आणि यावर उपाय तरी काय? मिसेस सिनेमात सुनेला सासरच्या अत्याचारांचा बळी दाखवलंय, पण दुसरीकडे मेरठ हत्याकांडात एका सुनेने म्हणजे त्या मुस्कानने आपल्या पतीचीच हत्या केली आहे। म्हणजे तुम्हाला कळतंय का, एकीकडे सून पीडित आहे तर दुसरीकडे सूनच गुन्हेगार झाली आहे। बरं, तुम्हाला मेरठ हत्याकांड प्रकरणाबद्दल माहिती नसेल तर तुम्हाला एक पटकन क्विक अपडेट देते। 18 मार्च 2025 रोजी मेरठच्या इंदिरानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली। यात सौरभ राजपूत नावाच्या 29 वर्षीय तरुणाची त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी निर्घृण हत्या केली। सौरभ हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता आणि तो फेब्रुवारीत लंडनहून घरी परतला होता। 3 मार्चला मुस्कान आणि साहिल यांनी सौरभला खाण्यात नशेच्या गोळ्या मिसळून बेशुद्ध केलं आणि चाकूने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारलं। त्यानंतर त्यांनी सौरभच्या मृतदेहाचे 15 तुकडे केले आणि ते एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये सिमेंट भरून लपवले। हत्या करून हे दोघं हिमाचलला फिरायला गेले आणि सौरभचा भाऊ राहुल याला संशय आल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं। चौकशीत कळलं की मुस्कान आणि साहिल यांचं शाळेपासून प्रेमसंबंध होते। सौरभ परदेशात असताना साहिल मुस्कानच्या घरी यायचा। दोघंही नशेचे आदी होते आणि सौरभला मार्गातून हटवून एकत्र राहण्याची त्यांची योजना होती।
आता या सर्व गोष्टींची तुलना केली तर मिसेस सिनेमात एका सुनेला सासरच्या अत्याचारांचा बळी दाखवलं गेलंय, म्हणजे तिथे सुनेला पीडित म्हणून चित्रित केलं गेलंय। पण मेरठ हत्याकांडात एका सुनेचं म्हणजे त्या मुस्कानने आपल्याच पतीचीच हत्या केली आहे, म्हणजे एकीकडे जर सून पीडित आहे तर दुसरीकडे सूनच गुन्हेगार आहे। एवढंच नाही तर अतुल सुभाषचं जे प्रकरण आहे ज्यात दिसतंय त्याची बायको निकिता ही त्या अतुलचा किती मानसिक छळ करत होती। या सर्व घटनांमधून आपल्याला काय समजतंय तर यावरून आपल्याला समाजातल्या जटिल समस्यांवर विचार करायला भाग पाडलं जातंय। एकीकडे सिनेमातून मनोरंजनातून संदेश मिळतोय तर दुसरीकडे मेरठ हत्याकांड आणि अतुल सुभाषचं प्रकरण हे वास्तवातलं भयंकर सत्य समोर आणून ठेवतोय। त्यामुळे या वेगवेगळ्या घटना समाजासाठी नक्कीच एक आरसा आहे ज्यात महिलांच्या दोन्ही बाजू अतिशय स्पष्टरित्या दर्शवल्या गेल्या आहेत। आणि आपण प्रत्येक वेळी एकाच चष्म्यातून पुरुषांबद्दल जे जजमेंट पास करत असतो ते कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे। सध्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक जण मग तो पुरुष असो किंवा महिला असो सगळे आपापल्या कर्मांना जबाबदार असतात। त्यामुळे प्रत्येक वेळी पुरुषच दोषी असेल असं नसू शकतं, कारण आता समाजात मुस्कान आणि निकिता सारख्या महिला पण आहेत हे आपण नेहमीच गृहीत धरलं पाहिजे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।